चांदोलीत निसर्गाचा देखणा आविष्कार. उकळू धबधबा 300 फुटावरून कोसळतोय. पर्यटकांची तुफान गर्दी. सततच्या मुसळधार पावसामुळे परिसर खुलला. वन विभागाकडून पर्यटकांना सुरक्षिततेचे आवाहन. गेल्या 5 ते 6 दिवसापासून सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः चांदोली धरण परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निसर्गाची जणू हिरवी शाल पांघरली आहे. या निसर्ग सौंदर्यात भर घालत चांदोली वन्यजीव अभयारण्यातील प्रसिद्ध उकळू धबधबा सध्या आपल्या पूर्ण वैभवासह तुडुंब भरून वाहत आहे. धबधब्याचे मनोहारी आणि विहंगम रूप डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी होत आहे. सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा उकळू धबधबा सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या परिसरात दाट धुके पसरले असून डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रवाहाचा आणि त्याच्या गडगडाचा नाद संपूर्ण परिसरात घुमतो आहे. हा अद्भुत नजारा अनुभवण्यासाठी सांगली, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून चोखंद पर्यटक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. अनेक पर्यटक या नयनरम्य पार्श्वभूमीसाठी सेल्फी, छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. धरण निसर्गाचा आनंद घेताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागाने पर्यटकांना कडक प्रशासकीय सूचना दिल्या आहेत. सततच्या पावसामुळे धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाटा आणि दगड प्रचंड निसरडे आहेत. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा वेग अचानक वाढण्याची शक्यता असते. पर्यटकांनी उत्सवाच्या भरात धबधब्याच्या अतिजवळ किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. सुरक्षित अंतर राखूनच निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा हे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले असून निसर्गाचा आस्वाद घ्या, पण स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन देखील वन विभागाकडून केले जात आहे.